तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे आपल्याला आले बियाण्याची भट्टी आपण कशी लावावी किंवा मग बियाणे साठवणूक कुठं करावी, कशी करावी, त्याच्यावर बीजोपचार कसा करावा, कोणते कोणते बुरशीनाशक वापरावे, त्यासोबत कोणतं तुम्ही कीटनाशक घेऊ शकता, ह्या ज्या बारीक बारीक छोट्या मोठ्या गोष्टी आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत थोडक्यात। तर शेतकरी मित्रांनो, आता 2026 च्या ह्या वर्षामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी बियाण्याची बुकिंग केली आहे, बियाणे साठवून आणलेलं आहे, काहींनी अजून आणलेलं नाही आहे आणि बरेच शेतकरी नवीन आहेत। जुने शेतकरी जे आहेत आले अद्रकीमध्ये त्यांना भरपूर अशी माहिती आहे की आले साठवणूक कशी करतात, कोणत्या टायमाला काढतात आणि त्यातील ज्या काही बारीक बारीक गोष्टी आहे, जसं की आपल्याला बियाणं काढल्यानंतर किती दिवसांनी त्याला पलटफेर करावी किंवा कांडी जी असते त्याची मोठा पंजा असला त्याचे तुकडे कधी करावे, या थोडक्यात त्याच्या बाबतीत काय संभ्रम प्रश्न असतील बऱ्याच शेतकऱ्यांचे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करूया। तर सर्वात अगोदर जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वरती दिलेलं बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन ते लवकरात लवकर मिळत जाईल आपण जो पण व्हिडिओ टाकू तो। तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण ह्या आले बियाण्याची काढणी जी आहे तर एक 12 दिवस झालेले आहेत। 12 दिवसानंतर आपण 12-13 दिवसानंतर याला फेरपलट करून घेतलेलं आहे एकदा, म्हणजे आपण हे एका खोलीमध्ये ठेवलेलं बियाणं आहे। आता बघा व्यवस्थित गंज मारून ठेवलेला आहे। सुरुवातीला याच्यामध्ये हा असा पंजा माल होता बघा अशा प्रकारे, तर ही 1-2 बेड तशीच आहे बघा। अशा प्रकारे याच्यामध्ये काय केलं आपण, याची फेरपलट करताना अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले, जे की आपल्याला लागवडीस योग्य आहे, जेवढी आपण लागवड करणार आहे त्या साईजचे हे तुकडे करून घेतलेले छोटे मोठे, जवळपास 50-70 ग्रॅमचे, 50-60 ग्रॅम अशा प्रकारे। काही छोटे आहेत तर काही मोठे पण आहेत। तर अशा प्रकारे आपण याचं गंज मारलेला आहे आणि आता आपण ह्याच्यावरती हे जे पोते असतात आपले काळे पोते, हे पोते ओले करून फक्त आपण याच्यावरती टाकणार आहे आणि त्याला जसे जसे ते वाळतील तसं फक्त परत ओले करून परत टाकायचे आहे, जेणेकरून फक्त टेम्परेचर मेंटेन राहायला पाहिजे। कारण वरती ही पत्र आहे आपल्या खोलीला, किंवा ज्या शेतकऱ्यांनी झाडाखालीसुद्धा टाकलेले आहे त्यांनासुद्धा जे आहे तर फक्त फेरपलट केल्यानंतर आपण गंज ज्या ठिकाणी गंज मारला त्या गंजावरती फक्त अशा प्रकारे बघता तुम्ही, इथं पण गंज आहे या बेण्याचा, अशा प्रकारे हे पोते ओले करून आपल्याला फक्त याच्यावरती ठेवायचे किंवा तुम्ही पंपाच्या सहाय्याने परत त्याला ओलं करू शकता। आणि याच्यावरती बरेच शेतकरी नवीन असाल तर ते काय करतील की जास्त पाणी पण मारतील, जसं सूक्ष्म दिसायला लागलं। आता बघा हा जो कंद आहे हा 2 दिवसापूर्वीचा आहे काढलेला आहे, हा असंच टाकलेला आहे, तर हा थोडा सूक्ष्म दिसतोय बघा। तर हे सूक्ष्म होणारच आहे, जितकं थोडंसं सूक्ष्म होईल तेवढं चांगलं आहे, कारण त्यामध्ये जर्मिनेशन चांगलं येतं आल्यामध्ये। त्याला पाणी जास्त नको आहे। जर आता तुम्ही ही गंज मारला त्यानंतर जर हे कट्टे भिजवून टाकले त्याच्यावरती, त्यानंतर याला जास्त पाण्याची गरज नाही आहे, फक्त ओले करून पोते टाकायचे, याच्यावर पाणी मारण्याची काही आवश्यकता नाही। पाणी मारल्याने लवकर कोंब निघतो आणि आतमध्ये बुरशी लागण्याचे चान्सेस पण जास्त असतात। आणि राहिला विषय, तर आपण याला स्टोअर करायचं तर आपण बेणं काढल्यानंतर लगेच काय करायचं की बेणं तसंच साठवून ठेवायचं एका ठिकाणी। आता हे जे बेणं आहे त्या कोपऱ्यामध्ये होतं त्या साईडला, तिथं आपण पलटी मारून सोबतच तुकडे करून इकडे टाकलेलं आहे, अलीकडे टाकलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही ज्या ठिकाणी टाकायचं आहे तर नवीन ठिकाणी टाका। त्यानंतर ज्या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला बेणं ठेवायचं आहे त्यानंतर एक 7-8 दिवसांनी तुम्ही याला पलटी मारू शकता। पलटी मारते वेळेस तुम्ही याचे खंड करू शकता। हे बघा हे बरेच शेतकरी मित्र आहे जे तर याचे तुकडे करतात किंवा कोणी करत नाही, जसे तसंच बेणं जे आहे तर बुरशीनाशकामध्ये बुडवून तुम्ही डायरेक्ट स्टोअर पण करू शकता, तसंसुद्धा करू शकता। तर आपण बुरशीनाशक जे आहे तर कोणतं घेतलं तर बघा थायोफिनेट मिथाइल घेतलेलं आहे,
हे कोणत्याही कंपनीचं घेतलं तर काय हरकत नाही. फक्त थायोफिनेट मिथाईल हे जे आहे हे एक बुरशीनाशक आहे आंतरप्रवाही. त्यासोबतच तुम्ही दुसरं जर असेल कार्बनडाझिम आणि मॅन्कोझोब हे दोन्ही पण बुरशीनाशक एकाच पॅकमध्ये येतात, ते पण सुद्धा चांगले आहे. ते कॉन्टॅक्ट आणि आंतरप्रवाही असे दोन्ही प्रकारे काम करत आहे, तर ते सुद्धा चांगलं आहे. या दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही बुरशीनाशक घेऊ शकता. आणि राहिलं कीटनाशक जर आहे तर आवश्यकता नाही आहे कीटनाशकाची बेण्यामध्ये, पण असेल तुमच्याकडे तर तुम्ही एका पंपाला 20 ml घेऊ शकता. आणि त्यासोबत बुरशीनाशक जे आहे तर हे 40 ग्रॅम ते 50 ग्रॅम एका 20 लिटरच्या पंपाला घेऊ शकता. आणि सगळं मिक्स करून त्याच्यावरती एक तर तुम्ही बेने डीप करून एखाद्या टबमध्ये बुडवून खाली पूर्णपणे भिजवून मग टाकू शकता, किंवा मग पंपाच्या सहाय्याने असा फवारा जर मारत चालला, थोडाफार बेनं टाकत चालायचं, परत फवारा मारायचा, असं पण केलं तरी चालतं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बेण्याची साठवण करायची. आणि बेण्याचे खांड जे आहेत तर तुम्हाला दाखवून देतो एकदा बघा. अशा प्रकारे हे बघा, हे जे बियाणं आहे अशा प्रकारे एवढा तुकडा आपल्याला ठेवायचा असतो. बरेच शेतकरी जास्त मोठा पण करतात आणि जास्त लहान पण करतात, पण आता एकसारखा होणं शक्य नाही आहे. तरीसुद्धा तुम्हाला आता 2-4 दाखवतो आहे बघा. अशा प्रकारे हे जे आहे याचे तुकडे केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण एक डायरेक्टली आता याला काय फक्त आपल्याला ज्यावेळेस लागवड करायची आहे त्यावेळेस फक्त हे तुकडे भरायचे, डायरेक्ट एकदा परत आपल्याला बुरशीनाशकामधून काढायचे आणि डायरेक्टली शेतामध्ये लागवड करायची. तर ही अशी प्रोसेस होती बियाणे साठवणूक करण्याची. आणि अशाच काही नवीन गोष्टी आपण लागवड कधी करणार आहोत, कधी केली तर किती ॲव्हरेज येईल, किंवा काय आपल्याला तुम्हाला समस्या येऊ शकतात, त्या संदर्भातसुद्धा पुढचा व्हिडिओ राहणार आहे. तर शेतकरी मित्रांना सांगतो आवर्जून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.